स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. नमस्कार, मी श्रीकांत घुले. आपण पाहताय झी 24 तास स्टोरी ऑफ द डे या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं. रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेच्या भरत गोगावले यांची वर्णी लागल्यानंतरही रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये. किंबहुना दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या विधानामुळे या वादात आणखी भर पडल्याचं दिसतंय. आधी रामदास कदमांची टीका, त्यावर सुनील तटकरे यांनी केलेला दावा आणि आता तटकरे यांच्या विरोधात सक्रिय झालेले महेंद्र दळवी यांच्यामुळे रायगडमध्ये पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र आहे. पालकमंत्री जे करणं आवश्यक होतं ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेला हा दावा. रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर अखेर मुहूर्त निघालाय. मागच्या सरकारमध्ये आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या पालकमंत्री पदाची माळ अखेर शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे हा वाद शमेल अशी शक्यता असतानाच दोन्ही पक्षांच्या दाव्या प्रतिदाव्यामुळे पुन्हा एकदा तटकरे आणि शिवसेनेमध्ये जुंपली. शुक्रवारी बोलताना सुनील तटकरेंनी भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार होता असं सूचक विधान केलं. पालकमंत्री नव्हता म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता, पण ते करणं आवश्यक होतं, ते आता झालं, याचा आनंद आहे असं तटकरेंनी म्हटलं. पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक DPC अंतर्गत करणारी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच. परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला काय भाग नाही. ते करणं आवश्यक होतं ते झालं, त्याचा मला आनंद आहे, कारण त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं. पण तटकरे यांचा हा दावा शिवसेनेला काही पटला नाहीये. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवर निशाणा साधत पालकमंत्री पदाला एवढा उशीर का झाला याचं आत्मपरीक्षण करावं असा टोला लगावला. तर योगेश कदमांनीही शिवसेनेचा पालकमंत्री व्हावा ही आमची इच्छा पूर्ण झाल्याचं विधान केलं. खासदार महोदय सुनील तटकरेंचं जे भाष्य आहे ते अधांतरित असं नक्की आहे, कारण गेले 1.5 ते 5 वर्ष उशीर का झाला याचं आत्मपरीक्षण त्याने स्वतःहून करावून जनतेला नक्की सांगावं. पण त्यांचा तो स्थायी स्वभाव हा निश्चित आहे. परंतु बरेचसे आमचे आदरणीय पालकमंत्री झाले याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. पण उगाच तटकरे साहेबांना श्रेय वाटून घेऊ नये, तर याला विरोध हा तटकरेंचा होता हे जगजाहीर आहे. त्यामुळे काय नव्याने सांगून आता रडून सांगून काय उपयोग होणार नाही आहे. आम्ही लढाई आहोत आणि जे जिंकलो तर सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. रायगडमधील शिवसैनिकांना आज न्याय मिळालेला आहे. भरत शेट हे डिझर्विंग पालकमंत्री होते. शिवसेनेची ताकद त्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे, तर तिथे शिवसेनेचे पालकमंत्री व्हावेत अशी आमची सर्वांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झालेली आहे. परंतु आता मला वाटतं त्याच्यावरती चर्चा न करता आता पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा विकास कसा जास्त करता येईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता राजकारण न करता विकास कामावरती जोर दिला पाहिजे. शिवसेनेच्या या टीकेनंतर सुनील तटकरेंनी थेट दर्जाच काढला. दळवींच्या टीकेवर तटकरेंनी माझा दर्जा स्थान माहिती आहे असं म्हणत पलटवार केला. पालकमंत्री पदावरून तटकरेंनी श्रेय घेऊ नये असं महेंद्र दळवी म्हणतात आणि इतका उशीर का झाला असा सवाल त्यांनी काय बोलावं याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही. मला माझा दर्जा, माझी गुणवत्ता, माझं स्थान मला कळतं. मला त्याने या विषयावरती काय बोलावं आणि मी त्याच्यावरती उत्तर द्यावं एवढं मी महत्त्व देऊ इच्छित नाही. रायगडच्या पालकमंत्री पदावरनं पुन्हा तटकरे आणि दळवींमध्ये जुंपल्यानंतर छगन भुजबळांनी कुणीतरी समजूतदारपणा दाखवायला पाहिजे, तरच महायुतीची गाडी पुढे चालेल असं म्हणत सर्वांनाच सबुरीचा सल्ला दिलाय. सगळ्यांनी अशा अर्थीने जे आहे समजूतदारपणे वागलं पाहिजे. जिथे जिथं आपला अलायन्स आहे, ज्या ज्या ठिकाणी महायुतीमध्ये असेल, महाआघाडीमध्ये असेल किंवा आणखीन कुठे असेल, तिथे समजूतदारपणा कुणीतरी दाखवायलाच पाहिजे, तरच पुढे ती महायुतीची गाडी पुढे चालेल. रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय संपला असला तरी रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हा संघर्ष कायम असल्याचं चित्र आहे. तटकरे आणि शिवसेनेमधला हा वाद नेमका कधी थांबतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. राष्ट्रवादीच्या नेत्यांची शनिवारी मुंबईत बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ नेत्यांमध्ये वाढलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरली. नेत्यांमध्ये वाढलेला विसंवाद आणि निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर या बैठकीमध्ये काय मंथन झालं पाहूयात.
पार्थ पवार यांच्या वरळीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. मागील काही दिवसात राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असे 2 गट पडल्याचं अनेकदा बोललं गेलं. या अंतर्गत वादावर शनिवारच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. आगामी काळात लोकांमध्ये जायचं, निवडणुका लागतील त्यामुळे आपले वाद होणार नाही याची काळजी घ्या आणि लोकांसमोर जा अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचं कळतंय. आम्ही एक व्यापक अर्थाने पक्षाच्या संघटनेच्या पुढच्या मजबूतीच्या दृष्टिकोनातून अनेक पातळ्यांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि मग तशाच पद्धतीचा एक आराखडा तयार आम्ही करू, त्याच्याबद्दलची सुद्धा पुन्हा एकदा चर्चा करू आणि मग सविस्तरपणाने त्याची अंमलबजावणी करत अगदी विदर्भ असेल, पूर्व पश्चिम, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई शहर या सगळ्या संदर्भामध्ये संघटनात्मक गती त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागणार आहोत. राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंग यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचं मत बैठकीत नेत्यांनी व्यक्त केलं. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. पक्षात काही अडचण असेल तर वरिष्ठांना थेट सांगा, अशा पद्धतीनं आयोगाला पत्र लिहिणं योग्य नसल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं. सच्चिदानंद यांच्या पत्राला लवकरच पक्षाकडून उत्तर दिलं जाणार आहे. या संदर्भामध्ये सुद्धा आमची कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद यांच्या विरोधामध्ये जी काय कारवाई करायची असेल पक्षाच्या संदर्भामध्ये ती कारवाई त्या ठिकाणी करण्याचं आम्ही एकमताने ठरवलेलं. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमधील वाढता विसंवाद आणि अंतर्गत कलह अनेकदा समोर आलाय. याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू असतानाच ही बैठक झाली. विशेष म्हणजे बुधवारी पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्यावर शनिवारी तातडीनं बैठक आयोजित करण्यात आल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे भविष्यात पक्षात काही मोठे बदल होतील का आणि काही राजकीय समीकरणं बदलतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सीमा आढे, झी24 तास, मुंबई. छगन भुजबळ हे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या एका विधानावरनं सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणुका आल्या की जातींचा मुद्दा पुढे येतो असं भुजबळ यांनी म्हटलं. मात्र विकास हीच आमची जात आणि तोच आमचा धर्म आहे असं भुजबळांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावरनं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाल्यात. पाहूयात. या मतदारसंघामध्ये आमची जात विकास, आमचा धर्म विकास, आमचा कर्म विकास. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावरनं सध्या चर्चा सुरू झाली आहे. विकासाला जात नसते, विकासाला धर्म नसतो, आमची जात विकास असं म्हणत छगन भुजबळांनी विकास कामांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र निवडणुका जवळ आल्या की तू कोणत्या जातीचा हा प्रश्न उपस्थित होतो अशी टीका करत भुजबळ यांनी जातीय समीकरणाच्या राजकारणावर भाष्य केलं. लासलगावमध्ये तब्बल 160 कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन छगन भुजबळांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ यांनी हे विधान केलंय. आम्ही किती सांगितलं तरी सगळं मिळत नाही. निवडणूक आली तर तू कंच्या जातीचा, त्याच्यावर तू रस्त्यावरून जाताना सगळ्या जाती चालतात, इस्पितळ सगळ्या जाती चालतात, बाकी सगळं. निवडणूक आली तर तू कंच्या जातीचा. म्हणून आम्ही आलो तेव्हा सांगितलं या मतदारसंघामध्ये आमची जात विकास, आमचा धर्म विकास, आमचा कर्म विकास. बाकी आम्हाला काही माहित नाही. आम्ही इथे आलो, लोकांनी आम्हाला इथे आणलं, तुम्ही लोकांनी इथे आणलं. इथली पण अनेक लोक जे आहे, सीताराम आप्पा बोरकर पासून अनेक लोक इथे भागात आले, ते सुद्धा तिथे यायचे. हिंदू मुसलमान जात पात हे आम्हाला माहित नाही. आता छगन भुजबळ बोलले म्हटल्यावर मनोज जरांगेंनी देखील त्यांना प्रतिउत्तर दिलं. भुजबळांनी मंत्रिपद घेऊन गप्प बसावं, आमच्या नादी लागू नये असा इशारा जरांगेंनी दिलाय. बावनकुळेवर हसतोय देऊ, कशी मजा आहे. कारण ते भोगून झालेलं आहे त्याचं. आता ते का मराठीचं आता वाटत जात नाही, त्याचं भोगून झालेलं आहे. आणि ते राहिलेल्या वयात मराठीच्या वाट पण जाऊ नये. मस्त आपलं मंत्रिपद घ्यावं, बसावं तिकडे पटाणाला, काय चाललंय गिरीश महाजन भाऊचं ते बघावं. आपलं मस्त तिकडे ध्यान ठेवा, खड्डा कुठं पडे काय पडे, टोमना टामना हाणायचं, मस्त चालून त्याचं राजकारण. इकडं नादी लागला उधाडाच परत, इकडं नादी नाही लागायचं. पुन्हा राजकीय करिअर सुद्धा खलास.
तर काँग्रेस नेते सतेज पाटलांनी भुजबळांना टोला लगावला. याची सुरुवातच छगन भुजबळांनी केली होती अशी टीका पाटील यांनी केली आहे. मला वाटते भुजबळ साहेबांच्या पेक्षा जास्त कोण त्याच्यावर बोलू शकत नाही, कारण की त्यांनी त्याची सुरुवात केली असं म्हणायला काय हरकत नाही. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी तर बाळासाहेबांच्या शिकवणीची आठवणच भुजबळांना करून दिली. आमच्या पक्षात जातीपातीला कसलाच थारा नव्हता असं देसाईंनी म्हटलं. अशा एका जातीपातीला न मानणाऱ्या संघटनेला सोडून ते अशा ठिकाणी गेलेले आहे की जिथे जातीपातींना वर्चस्व दिलं जातं, म्हणून त्यांना हा खेद व्यक्त करावा लागला. हे दुर्दैव आहे. निवडणुका जवळ आल्या की जातीपातीवरनं गोष्टी सुरू होतात असं भुजबळ यांनी म्हटलं. मात्र यावरून विरोधकांनी त्यांनाच टोला लगावला. निवडणुकांमध्ये जातीपातींचं राजकारण होऊ नये हीच सर्वांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यामधील छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आधीच पुण्यात मोठा राडा झाला. पुण्यामधील COEP कॉलेज भागात काँग्रेस आणि ABVPचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, त्यामुळे गोंधळ झाला. काही मुलींना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कोंडल्याचा आरोप काँग्रेसनं केला, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप अभाविपनं केला. यानंतर आता आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय. राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी पुण्यात जोरदार राडा. अभाविप NSUIचे कार्यकर्ते आमने सामने. विद्यार्थिनींना डांबून ठेवल्याचा आरोप. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमापूर्वीच पुण्यातलं राजकीय वातावरण बरंच तापलं. काल रात्री पुण्यात काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. सुरुवातीला अभाविप आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणाबाजी केल्याचं बघायला मिळालं. पण हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही, तर कार्यक्रमाआधी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना डांबून ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केला. तर विद्यार्थिनींवर आरोप करण्यासाठी दबाव टाकला असून उलट युवक काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप अभाविपनं केलाय. पण यावरूनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. घडीचा डाव खेळलाय, म्हणजे स्वतःच आतमध्ये जाऊन धुडगूस घातला, विद्यार्थ्यांना धमकावलं, लाथाबुक्यांनी मारलं आणि आता स्वतःच माध्यमांसमोर येऊन बोंबाबोंब करतायत की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला. या संदर्भातला जो दावे प्रतिदावे जे आहेत हे एक फेक नेरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष ABVP कुठेतरी करत आहे. त्यांच्याजवळ दुसरं काही नाही. त्यांच्या पायाखालची जमीन घसरून गेलेली आहे. या ठिकाणचे उच्च शिक्षण मंत्री इथलेच आहेत आणि ते इथले मंत्री आहेत आणि त्यांच्या शहरामध्ये जर अशा प्रकारची प्रकरणं समोर येत असतील तर अशा चुकीचं फेक नेरेटिव्ह स्थापन करून कुठेतरी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती कमी राहील असा त्यांचा एक केविलवाना प्रयत्न आहे. मात्र मुलींनी ठरवलेलं आहे त्या कार्यक्रमाला येणारच आहे. यानंतर हे प्रकरण फक्त विद्यार्थ्यांच्या आरोप प्रत्यारोपापर्यंत अवलंबून नाही राहिलं, तर या वादात आता इतर मोठ्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ABVPच्याच लोकांनी मुलींवर दबाव आणल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. तर सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे याचा मोठा फटका फडणवीसांना बसेल असा दावा नाना पटोलेंनी केला. तर काल रात्रीचा सर्व गोंधळ काँग्रेसनं ठरवून केला असा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. मुलींच्या हॉस्टेलमध्ये ABVPचे पोरं घुसलेत. आता रात्री त्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये कशासाठी ABVPचे पोरं गेलेत हा एक प्रश्न आहे. तिथं आमच्या मुलींच्या केस ओढले गेलीत, कपडे फाडले गेलेत आणि मग त्याच्यानंतरही आमच्याच मुलींवर गुन्हे दाखल करण्याचा फडणवीस सरकारने केलेला आहे. मला असं वाटतं की ही चिंगारी आहे, ही एकदा भडकली तर त्याचा परिणाम फडणवीस सरकारला भोगावा लागेल. जंतर मंतरपेक्षाही मोठं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसने ठरवून या कार्यक्रमाला रंगवण्याकरता, या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करण्याकरता केलेला कार्यक्रम आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेत्यांनी कॉलेज कॅम्पसवर हल्लाबोल केला, मारामाऱ्या केल्या, अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे केवळ इव्हेंटबाजी असल्याचा आरोप केला. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र ही छात्रों की गूंज नसून पैसों की गूंज असल्याचं म्हणत पैसे देऊन लोक गोळा केली जात असल्याचा आरोप केला. तसंच काही पुरावे सुद्धा बन यांनी सादर केले. तर संजय राऊतांनी भाजप घाबरल्याचा आरोप केला. माझी या निमित्ताने केंद्र सरकारकडे देखील मागणी आहे
की एका व्यक्तीला 30 ते 35,000 रुपये देऊन पैसो की गूंज नावाचा कार्यक्रम जर का काँग्रेस पुण्यामध्ये करत असेल तर केंद्र सरकारनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. केंद्र सरकारने हा फंड कशा पद्धतीनं काँग्रेस पार्टीकडे आला, हा काळा पैसा आहे का, कंत्राटदाराकडनं आले का, याची संपूर्ण चौकशी मोदी सरकारने करावी. भाजप हा कायम घाबरलेलाच पक्ष आणि भेदरलेला पक्ष आहे. तुम्हाला माहीत नसेल सांगतो, यांनी कधीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या रक्षणासाठी शौर्य गाजवल्याची इतिहासामध्ये उदाहरणं नाही. परवा जे ऑपरेशन सिंदूर केलं त्यातही ते घाबरले आणि ट्रम्पने डोळे वटारल्यावर पळून गेले. ऑपरेशन सिंदूर थांबवलं. ह्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता भारतीय जनता पक्षाकडून? आता हा त्यांचा सत्तेतला शेवटचा काळ आहे. 2029च्या आधीसुद्धा यांची पडझड होऊ शकते. अशा प्रकारचं वातावरण देशात आणि जगात आहे. कालच्या गोंधळानंतर आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अक्षय जैनसह इतर 50 ते 60 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधींचा दौरा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा या राड्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काही दिवस बघायला मिळणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. अंगणवाड्यांमध्ये मुलांना दिला जाणारा पूरक पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडिओ एका अंगणवाडी सेविकेनं बनवला, ज्यामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या पोषण आहाराचा विषय ऐरणीवर आला. मुलांच्या पोषणाच्या नावाखाली कुणाच्या तुंबड्या भरल्या जात आहेत? कोण आहेत पोषणाचे भक्षक? 10,000 कोटींची बिलं कुणाच्या घशात घातली गेलीत? पाहूयात झी24 तासचा स्पेशल रिपोर्ट. या निकृष्ट दर्जाच्या आहाराने अक्षरशः मुलांची वजन कमी होतात, वाढण्याऐवजी मुलांची वजन कमी होतात. त्यामुळे कुपोषण वाढतं. आंबेगावच्या अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधींनी अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराचं वास्तव पुढे आणलंच. पण डाळ, तांदूळ, सुका खाऊ तर सोडाच, अंगणवाड्यांमध्ये मिळणारं साधं क्षुल्लक किमतीचं मीठही निकृष्ट दर्जाचं आहे. हे आम्ही नाही तर हा अहवालच सांगतोय. हा अहवाल आहे ठाणे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा. अंगणवाड्यांमध्ये वापरलं जाणारं खाडे मीठ चौगुले मिठामध्ये आयोडीनच नसल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदवला गेला. अंगणवाड्यांमध्ये स्थानिक बाजारातील मिठाचा पुरवठा होत असल्याचं या अहवालानं समोर आलंय. पण या मिठात आयोडीनची मात्रा 0% आहे. साधं मीठ सुद्धा ठेकेदारांनी सोडलेलं नाही. तिथे प्रथिनयुक्त कॅल्शियम, पोषण तत्व असलेलं अन्नधान्य मिळत असेल, या दाव्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? ज्या मिठामुळे सत्याग्रह झाला, भारत स्वातंत्र्यामध्ये मिठामध्ये सत्याग्रह केला, आणि त्याच मिठाची जर आता हे जर मीठ खायचं असेल, म्हणजे जे म्हण आहे ना की ज्याचा खावं मीठ, तर मला पुढची गोष्ट बोलायची गरज नको, कारण आता हे सरकारच देते आहे. म्हणजे हे अजून मुर्गूस करतात आमच्या मुलांना. आज जर विटामिन नाही मिळू शकत त्यांच्याकडे, जर अन्नधान्य जर या निकृष्ट दर्जाचं असेल, तर माझ्या मते या ठेकेदारांना नाही तर या आरोग्य खात्यातले जे बडे अधिकारी आहेत, जे मोठमोठे टेंडर काढतात, आणि हे जे आरोग्य मंत्री आहेत, हे काय करतात तिकडे? या धक्कादायक अहवालानंतर आम्ही हा निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा करणारा 72 ठेकेदाराचा शोध सुरू केला. आणि आमच्या समोर आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली. कारण ज्या ठेकेदारांना हे काम देण्यात आलं, त्या कामाचं टेंडरच काढण्यात आलं नव्हतं. इतकंच नाही तर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचं खरेदी धोरण 2016चे नियम डावलून या लाडक्या ठेकेदाराला तब्बल 10,000 कोटी रुपयांचं काम देण्यात आलंय. ज्या संस्थेवर ही मेहरबानी करण्यात आली आहे त्या संस्थेचं नाव आहे कन्झ्युमर्स फेडरेशन. मागील तब्बल 7 वर्षांपासून बिनदिक्कतपणे या संस्थेचं पोषण भक्षणाचे कारनामे सुरू आहेत. बरं, हा सर्व प्रकार इथंच थांबत नाही. कारण एप्रिल 2019लाही निमशासकीय संस्था असल्याचं सांगून महिला बाल विकास विभागानं तात्पुरत्या व्यवस्थेच्या नावाखाली या संस्थेला हे काम दिल्याचं उघड झालंय. मात्र तब्बल 4 वर्षांनी म्हणजे 2022ला या संस्थेनं आपण निमशासकीय संस्थाच नसल्याचा दावा केला. माझ्या हातात जे आपण हे शुद्धीपत्रक बघता आहात, ते साधारणतः 7 जुलै 2022चं शुद्धीपत्रक आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं काढलेलं हे शुद्धीपत्रक आहे. याच्यामध्ये महिला व बाल विकास विभाग असं म्हणतं आहे की कन्झ्युमर फेडरेशन ही निमशासकीय संस्था जरी असली तरी यापुढे त्यांना निमशासकीय संस्था संबोधण्यात येणार नाही. त्यांना यापुढे महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघ असं संबोधण्यात यावं, अशा पद्धतीचं शुद्धीपत्रक राज्य सरकारनं काढलंय.
आणि याचा रेफरन्स जो देण्यात आलेला आहे तो कंझ्युमर फेडरेशननं एक पत्र लिहिल्यानंतर अशा पद्धतीचं हे शुद्धीपत्र काढले. पण प्रश्न हा निमित्तानं उपस्थित होतो की जर खाजगी संस्था असेल आणि कंझ्युमर फेडरेशन ही निमशासकीय संस्था नसेल तर अशा पद्धतीनं निमशासकीय संस्था असल्याचं दाखवून राज्य सरकारचं 2016चं खरेदी धोरण डावलून 10,000 कोटीचं विदाउट टेंडर काम मिळवणाऱ्या या संस्थेला आणि त्याचबरोबर या संस्थेला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का, हा खरा प्रश्न. एवढंच नाही तर वारंवार मुदतवाढीच्या खिरापतीचा लाभ उठवत या संस्थेनं कागदांची तर हेराफेरी केलीच, पण लहान चिमुकल्यांच्या तोंडातल्या घासातही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. अशा या संस्थेला महिला बाल विकास विभागानं अक्षरशः निधीची खिरापत वाटल्याचं समोर आलं. 2019-20 मध्ये 944.16 कोटींची रक्कम, 2020-21 मध्ये 1,598.6 कोटींची रक्कम, 2021-22 मध्ये 1,984.37 कोटींचा निधी, 2022-23 मध्ये 1,715.98 कोटींचा निधी, 2023-24 मध्ये 1,128.48 कोटींचा निधी, 2024-25 मध्ये 1,500 कोटींचा निधी, 2025-26 मध्ये आत्तापर्यंत 900 कोटींचा निधी या कंपनीला देण्यात आलाय. 2019 ते 2026 या 7 वर्षात कन्झ्युमर्स फेडरेशन या संस्थेला तब्बल 10,000 कोटींचा निधी दिला. पण या निधीच्या तुलनेत लहान बालकांना खरंच पूरक पोषण आहार मिळाला का, हा प्रश्नच आहे. मुलं ही देशाचं भविष्य असल्यामुळं त्यांचं चांगल्या पद्धतीचं पोषण झालं पाहिजे. त्यासाठी त्यांना दिवसाला किमान 500 कॅलरीज 12 ते 15 प्रथिनं मिळाले पाहिजेत. यासाठी डॉक्टर त्याचबरोबर आहार तज्ज्ञांच्या मदतीनं राज्य सरकारनं एक पाककृती तयार केली आहे. परंतु ही पाककृती सरकारी कागदावरच राहिली असल्याचं दिसतंय. कारण का राज्याचे मुख्य सचिव त्यांच्या बैठकीमध्ये असं म्हणतात की लहान मुलांना जो आहार पुरवठा केला जातो आहे तो जनावरांना सुद्धा खाण्याच्या लायकीचं नाही, तुम्ही तर हा लहान मुलांना पुरवठा करताय. त्यावरूनच सरकारच्या या पाककृती आणि सरकारनं केलेलं हे नियोजन हा नुसता फार्स तर नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मंगेश पेडामकर सह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH